नेपाळमध्ये निसर्गाचा अक्षरशः कहर पाहायला मिळतोय। तिबेटच्या बाजूने अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्याने उत्तर नेपाळमधील रसुआ जिल्ह्यात हाहाकार उडालाय। भोटेकोशी नदीला आलेल्या या महापुरानं गाव, रस्ते, पूल आणि सीमा परिसर अक्षरशः उद्ध्वस्त केला आहे। सर्वात मोठी चिंता आहे ती बेपत्ता झालेल्या पर्यटकांची, कारण प्राथमिक माहितीनुसार 105 भारतीयांसह तब्बल 384 पर्यटक आणि प्रवासी संपर्काबाहेर आहेत। नेपाळमध्ये नेमकं काय घडतंय पाहूया। बुधवारची सकाळ नेपाळच्या रसुआ जिल्ह्यातील तिमुरे आणि सॅयफ्रुबेसी परिसरातील नागरिकांसाठी काळं रात्र ठरली। सकाळी 8:30 ते 9च्या सुमारास भोटेकोशी नदीला अचानक भीषण पूर आला आणि काही क्षणातच पाण्याचा रौद्रावतार पाहायला मिळाला। तिबेटच्या बाजूने आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्याने नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरलं। अनेक वाहनं, घरं आणि मालमत्ता वाहून गेली। नुकताच बांधण्यात आलेला पूलही या पुराच्या तडाख्यात वाहून गेला। रसुआगढी परिसरातील सीमाशुल्क संकुलाचंही मोठं नुकसान झालं असून तिथं उभी असलेली वाहनं आणि सामान पाण्यात वाहून गेलं। आतापर्यंत या आपत्तीत किमान 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर नेपाळी सैन्याने 25 जणांची सुटका केली आहे। मात्र अनेक जण अद्याप बेपत्ता असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। आणि या महापुरामुळे आता सर्वात मोठी चिंता निर्माण झाली आहे पर्यटक आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेबाबत। नेपाळ टुरिझम बोर्डच्या प्राथमिक माहितीनुसार 384 पर्यटक आणि प्रवासी संपर्काबाहेर आहेत। यामध्ये 291 विदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिक आहेत। विदेशी नागरिकांमध्ये सर्वाधिक 105 भारतीय आहेत। याशिवाय 37 NRI तसेच अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिकेतील नागरिकांचा या यादीत समावेश आहे। विशेष म्हणजे यातील अनेक जण कैलास मानसरोवर यात्रेसाठी तिबेटच्या दिशेने जाण्याच्या तयारीत होते। जवळपास 390 यात्रेकरूंचा एक गट बुधवारी सीमा ओलांडणार होता। दुपारपर्यंत त्यातील बहुतांश जणांशी संपर्क होऊ शकलेला नव्हता, अशी माहिती समोर आली आहे। म्हणजेच हा केवळ नेपाळमधील स्थानिक पूर नसून भारतीय यात्रेकरू आणि विदेशी पर्यटकांनाही मोठा धोका निर्माण झालाय। नेपाळी सैन्याने बचाव आणि शोध मोहिमेसाठी हेलिकॉप्टर तैनात केली आहेत। रस्ते आणि पूल वाहून गेल्यामुळे काही भागांचा संपर्क तुटला आहे, त्यामुळे हवाई मार्गाने बचाव कार्य करण्यावर भर दिला जातोय। पूर कसा आला? दरम्यान हा पूर रसुआ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळेच आला का, याबाबत अजूनही स्पष्टता नाही। नेपाळच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तिबेटच्या बाजूला झालेल्या भूस्खलनामुळे किंवा नदीचा मार्ग अडवल्यानंतर अचानक पाण्याचा मोठा साठा खाली आल्याची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र पुराचं नेमकं कारण अधिकृतपणे निश्चित झालेलं नाही। भोटेकोशीचं हे पाणी पुढे त्रिशुली नदीच्या प्रवाहात मिसळतं आणि त्याचा परिणाम नेपाळच्या आणखी खालच्या भागांवर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे रसुआ, नुवाकोट, धानदिंग, चितवन आणि गोरखा या जिल्ह्यांमध्ये नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे। एकीकडे पुराच्या पाण्याने नेपाळमध्ये हाहाकार माजवलाय, तर दुसरीकडे 105 भारतीयांसह शेकडो पर्यटक संपर्काबाहेर असल्याने चिंता वाढली आहे। बचाव पथकांकडून बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे, मात्र डोंगराळ भाग, तुटलेले रस्ते आणि पुराचा प्रचंड वेग यामुळे बचाव कार्याचं आव्हान मोठं आहे। नेपाळमधील या महापुरामुळे नेमकं किती नुकसान झालंय आणि संपर्काबाहेर असलेल्या भारतीयांसह विदेशी नागरिकांचं काय झालं, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे।